वही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा, ईव्हीएम मशीन बंद पडल्याने अनेक तास मतदारांना ताटकळत उभं राहण्याची वेळ, प्रशासनाविरोधात संताप। ईव्हीएम मशीन बंद असल्याने आदेश बांदेकर संतापले, आदेश बांदेकरांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट। आमदार दिलीप लांडे पवईतील मतदान केंद्रावर गेल्याने आदेश बांदेकरांनी आक्षेप घेतला। दिलीप लांडेंसोबत आलेल्या कार्यकर्त्यांवर आक्षेप, हिरानंदानी फाउंडेशन शाळेच्या मतदान केंद्रावर सध्या गर्दी। आदेश बांदेकरांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाचा दिलासा, ईव्हीएम बदलण्यामध्ये आल्याची निवडणूक आयोगाची माहिती, तर मतदान सुरळीतपणे सुरू असल्याचा प्रशासनाचा दावा। शहरामध्ये संथ गतीने मतदान सुरू असल्याने नागरिक संतापले, अनेक मतदान केंद्रावर संथ गतीने मतदान होत असल्याचा आरोप। मुंबई तसंच परिसरामध्ये संथ गतीने मतदानाच्या तक्रारी, निवडणूक आयोगाने या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, फडणवीसांची निवडणूक आयोगाला विनंती। मुंबईतील पोलिंग बूथवर सुविधांची कमतरता, पोलिंग बूथवर पाण्याची सोय नाही, काहींना चक्कर आली, आदित्य ठाकरेंचा आरोप। जितेंद्र आव्हाडांनी सहकुटुंब बजावले मतदानाचा हक्क, तर बोगस मतदान होत असल्याचा आव्हाडांचा आरोप। निवडणूक अधिकारी जाणूनबुजून निवडणूक प्रक्रिया स्लो करण्याचं काम करत आहेत, आव्हाडांचा आरोप। नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांना जाब विचारण्यासाठी शांतिगिरी महाराजांची मसरूळ पोलीस ठाण्यात धाव, मतदान केंद्रावर महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या वाटल्यानं मसरूळ पोलिसांची कारवाई। ओशिवरामध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने, भाजपचा झेंडा असलेली गाडी मतदान केंद्रावर, ठाकरे गटाचा आरोप। पाचव्या टप्प्यातील 63 जागांसाठी 1 वाजेपर्यंत 36.73% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 48.41% मतदान, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 27.78% मतदान। महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 27.78% मतदान, पालघरमध्ये सर्वाधिक 31.6% मतदान, तर दक्षिण मुंबईमध्ये सर्वात कमी 24.46% मतदान। मतदार जुमलाबाजीला त्रासलेत, देशातील लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, उद्धव ठाकरेंचं मतदारांना आवाहन। ठाकरे गटाचं काँग्रेसला मतदान, शिवसेनेच्या वाटचालीचा हा आजचा काळा दिवस, मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना उत्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदानाचा हक्क बजावला, ठाण्यात शिंदे कुटुंबियांकडून मतदान पार। वांद्र्यात ठाकरे कुटुंबियांकडून रांगेत उभं राहत मतदान, उद्धव ठाकरेंनी सहकुटुंबात रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं कुटुंबासह मतदान, दादरमधील मतदान केंद्रावर रांगेत उभं राहून राज ठाकरेंकडून मतदान। मुंबईत ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी बजावलाय मतदानाचा हक्क, संजय राऊतांकडून सहकुटुंब मतदान पार।